वर या, आणि अचानक तो आला तर आम्ही इथं बघत होतो तर आमच्या सुद्धा अंगावर काटा आला आम्हाला. नमस्कार दिला. आपण जितका जीव लावचेला मुक्या प्राण्यावर तेवढं त्याच्या 10 पटीने तुम्हाला त्याच्या म्हणून प्रेम मिळेल. थांबा नाराज. तर नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलोय सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिद्र या गावी. तर एक असाच नवीन एक विषय तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तर कोणी पाहिलं असेल नसेल तर एक असं मैत्रीचं जगावेगळं नातं आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे. आपण म्हणतो की मैत्री फक्त माणसांमध्येच असते, प्रेमाचं नातं फक्त माणसांमध्ये असतं, पण ही गोष्ट पाहिल्यानंतर किंवा त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला कळेल आणि सर्वांना आश्चर्य सुद्धा वाटेल. ही मैत्री काहीतरी वेगळीच आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओ मधून नक्की लक्षात येईल. तर आता आपण आलेलो आहोत येडे मच्छिंद्र गावचे प्रकाश मारुती पाटील. तर यांचं आणि एका माशाचं असं अनोखं नातं आहे. गेली 7-8 वर्षापासून एक मागे एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ते कोणी पाहिला न पाहिला असेल, परंतु आम्ही एक आमच्या चॅनलच्या माध्यमातून तो व्हिडिओ एक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आम्ही आता सध्या त्यांना शोधत त्यांच्या वस्तीच्या शेजारी आलोय. तर आता आपण त्यासनी जाऊन त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आणि एक ती नातं कसं आहे बघणार आहे. तर आता मित्रांनो बरोबर का नाही 5 वाजले त्या, कारण आम्ही दुपारचं काय आलो नाही, म्हटलं त्यांचं काम वगैरे असेल चालू. आता बघूया आपण ते काय काय करतायत म्हणून आपण त्यांच्या वस्तीवर आलोय. तर आता आपण चला जाणार आहे. मित्रांनो आपण शोधत त्यांच्या वस्तीवर आलोय. तर आता आपण दादा आहे ती का काय त्यांची आपली गाठ पडलेली नाही, काही चर्चा त्यांची झालेली नाही, तरी सुद्धा आपण आता त्यांच्या वस्तीवर आलोय. ते आपल्याला ते त्यांचं एक मैत्रीचं नातं ते दाखवतायत कसं किंवा काय चर्चा होते बघूया. आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ होणार आहे इंटरेस्टिंग, आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला एक वेगळाच असा व्हिडिओ आपल्या चॅनल मार्फत आज घेऊन येत आहे. तर चला बघूया. दादा नमस्कार. तर मित्रांनो दादा पण आहे ते वस्तीवर. तर नमस्कार या. तर दादा विषय काय की आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी व्हिडिओ पाहिला होता आपला एक एबीबी माझाला आणि ती नारायणा माशाचं वगैरे, परंतु म्हणजे त्या व्हिडिओच्या ह्याच्यातून आम्ही आज म्हणले आमच्या चॅनल मार्फत एक मैत्रीचं नातं काय असतंय जीवाभावाचं जगा वेगळं, तर ते आपण म्हटलं आपल्या एक चॅनल मार्फत दाखवूया म्हणून आम्ही तुम्हाला शोधत वस्तीवर आलो. तर तुमचं म्हणजे काय आहे का नाही वस्तीवर कोणाच्या शोधत आलो. तर आपली म्हणजे विहीर कुठं आहे आता होय आला तर ठीक झालं तुम्ही. होय तर ते आम्हाला तुम्ही आता दाखवू शकताय का, कारण आता 5 वाजले द्या. जरा पुढे दाखवू पुढे दाखवू शकतो. तर दादा आता 5 वाजले द्या. तर मित्रांनो बघा 5 वाजले द्या आणि कॅमेरा इकडे मारता वातावरण कसं आहे बघा. तर फक्त आम्हाला ते तुमचं एक जीवाभावाचं जे नातं आहे तर ते नाही, तर एक जे जीवाभावाचं नातं आहे की नाही तर ते आम्हाला आपले म्हणजे दाखवायचं लोकांना. तर ते आपण आता दाखवणार. तर ते आता शक्य आहे का दादा की आता म्हणजे येऊ शकतो वर येऊ शकतो म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही या आता तुम्हाला दाखवतो या इकडं. तर तुम्ही बघा संपूर्ण विहिरीचा परिसर तुम्ही आता बघा आणि विहिरीकडे जे झाडी वगैरे बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय. तर तुम्ही बघू शकता आता विहिरीचा परिसर कसा आहे मित्रांनो हो का. आणि आता विहिरीची पाण्याची किती शांती आहे. आता 5 वाजून सुद्धा झाल्यानंतर सुद्धा दादा म्हणतायत की तो मासा वर येतो. त्यांच्या मैत्रीचं एक नातं आपण बघणार आहे. तर दादा बघा, कारण दादा एक त्याला देवच मानतायत. तर आता होय तर आता सुद्धा दादा 100% येणार तो तुमच्यासाठी वर. तर आता बघूया मित्रांनो. आमच्यासाठी रोजच येतात. होय येणार. दादा म्हणतायत की तुमच्यासाठी तुम्ही आलाय म्हणून तो इथपर्यंत मी हाक मारल्यावर नक्की येणार तुमच्यासाठी. माझ्यासाठी तर दररोजच येतोय. तर आता आपण बघूया. तर तुम्ही बघू शकताय कुठं सुद्धा त्यांच्या हातात खाऊ वगैरे काय नाही मित्रांनो. तुमच्या दर्शनासाठी आले बघा. तुम्ही दर्शन द्यावं. सकाळच्या तुमच्या जवळच नेहमीच आहे हो नारायणा. नमस्कार. शंभो हर 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 महादेव. हरे राम हरे कृष्ण हरे नारायण हरे वासुदेव वासुदेव वासुदेव.
नारायणा या ओ भगवंता या 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 नारायणा नारायणा या 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 नमस्कार 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 दिला ओ नमस्कार या 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 व या भगवंता या व या व भगवंता या की व भगवंता या माझ्या नारायणा या व या भगवंता नारायणा तुमच्यासाठी ते आले दर्शनास हो तुमच्या दर्शनाला आले भगवंता तुमच्या दर्शनाला आले स्वामी नारायण हरी वासुदेव हरी भगवंता माझ्या भगवंता हो या ओ बा या 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 नमस्कार या 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 किंवा देवा या व नारायणा या तुम्ही या वर या मी पोड्यान खाली वर या व नारायण या 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 येतात स्वामी नारायण नो नारायण नो नारायण शेष नारायण ब्रह्मांड नायका मच्छिंद्रनाथ हा बोलत शंभो महादेवा नारायण या किंवा या व या भगवंता या 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 पाणी घाला माळेला हो घालते त्याचा पाणी माळेला अरे वा वा हो नमस्कार 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 दिला बघा नमस्कार 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 नारायणा माझ्या बा भगवंता भगवंता ऐका 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 खोळू नका नारायण खोळू नका नमस्कार 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 थांबा थांबा शांत 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 राहा नारायण शांत राहा नमस्कार व भगवंता कोटी कोटी नमस्कार नमस्कार व भगवंता भगवंता या बाळा माझ्या नारायण नारायणा नारायण ऐका 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 वर या वर या पाणी घालता माळेला पाणी घालता माळेला दमा 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 थांबा थांबा नारायण हरी वासुदेव शांत राहा ओ नारायण माझ्या भगवंता शंभो हर 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 महादेवा नारायणा 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 तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं दादांचं आणि एका माशाचं नाती भरपूर असतात आणि त्याच्यामध्ये असं पण म्हटलं जातं की माणूस एखाद्या वेळेस मदत केली तर माणूस माणसाला विसरतो पण प्राणी अशी गोष्ट आहे की ते कधीच आपल्याला एखाद्याने मदत केली विसरत नाही त्याचं एक मूर्तिमंत म्हणजे आपण एक उदाहरण म्हणून ना दादांशी गप्पा मारायला आज आपण आलोय तर दादा मला पहिला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं आणि माशाचं हे नातं याची सुरुवात कशी झाली त्याचं काय झालं आता तुम्हाला अक्का सांगायचं त्यांचा माझा आणि त्यांचा परिचय सुरुवात नक्की असा झाला सुरुवात पहिल्यांदा की आम्ही तिथं आमचं माळा म्हणून शेत आहे तिथं हा तो तळ्यापाशी बाजूला त्या फुलावरून तुम्ही इकडे वळला नाही डांबरी लाल असा तळ्यावरून त्या फुलावरून हा तिथं खायल्या बाजूला आमचं शेत आहे त्या शेतामध्ये आमचा लहान मुलगा आणि मी दोघं तणनाशक मारत होतो उसामध्ये आणि तिथं तणनाशक मारायचं चाललेलं होतं आणि त्या वेळेस गावातला एक मित्र हनुमान पाटील तो आला आमच्यापाशी थांबला म्हटला बरं झालं तणनाशक भांगलं वगैरे खर्च लय होईल असं तसं बोलणं झालं आणि आमच्यापासून किती दूर गेला तिथून बघा दूर नारळी इतकाच आपल्या समोर बघा त्या वावराच्या साईडनं अशी रस्ता आहे तिथं पाणी नाही डबक नाही काही नाही आणि त्यांना ते रस्त्यावर थडपडताना दिसले हे नारायण रस्त्यावर पाण्यात नव्हे मग त्यांनी काय केलं मला हाक दिली हा पकुटा त्या इकडे ये म्हटले शिकार आहे अरे बाळा म्हटलं कशी शिकार आहे हनुमा अरे म्हटलं मासा आहे मोठा मग मी माझ्या बाळाला काय म्हटलं अरे बाळू जा रे बाळा म्हटलं बघ जा कसला आहे तो मासा मग आमचं बाळ गेला तिथं पळत तिथं गेला आणि तिथं गेल्यानंतर मला बाळून मला हाक मारा अहो तात्या मोठा मासा आहे तुम्ही या इकडं मग मी इथून तिकडे गेलो तिथं त्यांच्याजवळ पाहिल्याबरोबरच म्हटलं अरे बाबा म्हटलं आत्ता माझ्या अंगातनं मुंग्या आल्या बघा इथून तिथपर्यंत बाबा हे मासा न हो म्हटलं हे नारायण आहेच म्हटलं नारायण मला सूक्ष्म असं काहीतरी घडल्यागत झालंच असं मला अंतर्मनातच ही मासा न हो तू देणार हनुमान काय म्हणला काय पक्या म्हटलं शहाणायच काय म्हटलं माश्यात कुठं नारायण असतो हे हनुमंता हे नारायण आहे तुला माहित नाही म्हटलं आमच्या बाळूलाच माहित नाही
तुम्हा दोघांस काही माहित नाही व हा, काय म्हटलं त्यानं मला मला खुळ्यात काढलं. हा, शेवटी त्याला मी काय केलं, कोपरापासून हात जोडले साक्षात. हा. म्हटलं हनुमंता, हं, तुझ्या बाण आणि माझ्या बाण काय करू नको. ते म्हणजे तुझ्या बाण असतो का माश्यात देव? हा, अरे देव हाय म्हणलं ह्यो, हा. देवच आहे. तर म्हटलं असं नाही, तुला म्हटलं कोपरापासून पाया पडतो. तू म्हटलं वाईट काय बोलू नको बाबा, म्हटलं हे नारायण. अरे बाबा मी म्हणलं तुला का देत आहे म्हटलं मासा ह्यो, आणि मीच माझ्या पिशवीत टाकून घेऊन जाणार होतो घरी. हा, पण आज माझ्या घरी 1 किलो मटण घेतलंय हा, आणि माझं एक मुलगा आणि मंडळी माझं मटण मांसाहार खात नाहीत. हा, मी आणि माझा एक मुलगा दोघच खातो. हा, आता सकाळी आम्ही काय खाल्ले नाही, संध्याकाळी आणि मटण आहे. हा किलोचा मासा आहे हा, आणि हे मासा अधिक हे मटण हा. सकाळी शिळ का खायचं नाही, तर उद्या आषाढी एकादशी आहे. आई गं. हा म्हणून तुला देत आहे. अरे वा 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 म्हणलं भगवंता, या आषाढी एकादशीमुळे माझ्या नारायणाचं प्राण वाचलं हनुमंता. म्हटलं हनुमान काय म्हणला का तुला शहाणाचा असा तसं झाला असू दे बाबा. हा, मी नेलं आपलं. मग बाळूला म्हणलं बाळू म्हणजे यांना म्हणलं पहिलं पाण्याची आवश्यकता, यांना बाकी काय नाही बघ. असं तोंड पसरलं होतं तिने, कासावीस झालेली. आता कुठून आले बघा अक्का ते आम्हाला माहित नाही. काहीच तिथं कल्पना एवढं इतकं थोडं पाणी सुद्धा नव्हतं नाही. तिथं आणि आजूबाजूला आजूबाजूला. काहीच नाही पाण्याचं. पाण्याचा स्रोत नाही तिथं. आई गं. आणि ते रस्त्यावर थडपडत होते. अरे म्हटलं ही कसं काय शक्य. मग आणलं आपलं, घरी गेलो घेऊन प्लास्टिक. बाळूला म्हणलं पाणी आण तेवढं बाळा. मग त्यानं ते तणनाशकाच्या पिशवीतून पाणी आणलं तिथं आपल्या घरीतून. म्हटलं धू स्वच्छ 3-4 वेळा, का तर ती विषयाची बाजू असते का नाही कीटकनाशक. मग ते पाणी आणलं, त्यांना आपलं सोडलं, त्यांना त्या पिशवीत मध्ये असं सोडलं. तेव्हा ते आराम ठीक झाले, त्यांचं तोंड मिटले, त्यांचे धाक जे चाललेले ते बंद झाले. मग म्हटलं नारायणा कुठनं कसं आला असा तुम्ही, इथे तर पाणी नाही, काय परमेश्वराला माहित. म्हटलं आता बर. मग झालं आमचं औषध मारायचं. मग नंतर आलो घरी. आम्ही घरी आलो आणि माझ्या आई समोर हे असंच ठेवलं. म्हटलं आई हे बघ नारायण कसला आहे. आईनं कपाळावर हात मारला. अरे पक्का ह्यो नारायण तुला काय कळतं का, अक्कल आहे का. उद्या आषाढी एकादशी आई आणि तू घेऊन आला ह्या गोष्टीवर, तुला बनवू देत नाही. अगं आई म्हटलं खायच नाही. हे नारायण मला दर्शन दिलं, मी खायासाठी नाही ग आई, हे देव आहे ते मला दर्शन दिलं ह्याने. आई मग खुश झाल्या फार. मग पुन्हा तो मासा सिंटॅक्स मध्ये, संडास जवळ सिंटॅक्स 500 लिटरचा होता हो. मग त्या सिंटॅक्स मध्ये सोडला 3 महिने तिथंच होता तो. मग तोपर्यंत मग अंगाचं साल्ट वगैरे गेलेलं सर्व व्यवस्थित झालं. मग छोटी वर्ष 2 वर्ष 3 वर्षाची 4 वर्षाची मुलं काय लागली अशी काट घेऊन त्याच्याशी लागली खेळायला. मग ती आई बोलली मला पक्का तुझा नारायण आता उचल म्हणून बाळा आपल्या विहिरीत सोड जातो नेऊन. का ग आई, अरे ती बारकी पोरं अशी करते ती, आणि एखादं मुंडकं खाली होऊन जर पडलं तरी नारायण केवढ्याला पडेल. आणि मी ज्यावेळी स्वतःही पाहिलं, आई म्हणते ते खरं आहे. म्हटलं बाबा नो. मग एक दिवस घेतली पिशवी, म्हटलं नारायणाने नमस्कार घातला. नारायणा तुम्ही भगवंत आहात, फक्त आपल्या दोघांनीच माहित आहे, घरी किंवा कुणाला माहित नाही. तर आता तुमचं राहणं पाण्यात आहे, आमचं राहणं जमिनीवर. तर आता तुम्हाला सोडायचं कुठं, तर ही विहीर शेजाऱ्यांची विहीर आहे. ती आपली नव्हे, आपली विहीर आहे त्या खाली तिकडं 2 आहेत तिथे. तिथं आपली वस्ती असल्यामुळं मी विचार मनाला केला, भगवंता भविष्यात एखाद्या वेळेस कधी भेट दिली तर हिथं दिसेल तुम्ही. म्हणून बघा हिथं आणलं, इथं ते सोडलं, पिशवी सोडली. नारायणा जावा तुम्ही, पण द्या दर्शन आम्हाला कधीतरी. मग ते जे असे करीत जे गेले जे आत बघा, तब्बल 7-8 महिने त्यांचं दर्शन नाही, काय नाही. रोज सांग सकाळी मी पाण्याला इथं जनावरांना दावायला यायचो, आणि कधी भेट नाही. आम्ही गेलो, विसरून गेलो, त्याला विसरलो नारायण. परत फिरून बघा ती वर्षानं आषाढी एकादशी आली. हीच एकादशी सापडल्याच्या
हा तीच, हा सापडलं त्याच्यानंतरची जी येणारी होती ती हा तीच एकादश आली, म्हणजे एक वर्ष आषाढीच, हा वर्षानंतर. मग ते आलो मी देवपूजन करून आलेलो. आणि तिथं बघा पहिल्यांदा इथं ती चगाळ हे आलेलं मी बादलीनं असं इकडे 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 सारलं, असं संपूर्ण सारलं. आणि हिथंच बघा ही मुळे आहे का तिथं पाण्यात मी एवढा उभा होतो, एवढा हा तिथं. आणि तिथं ती पाणी बिनी सारलं आणि अशी बादली अशी भरून घेतली वरती, अशी बादली भरून पाठीशी फिरावं लागते. बघा किती अडचण आहे तिथं. असं एवढ्यात येऊन मी पाठीशी असं फिरणार तोपर्यंत हिथं कुठं तर थांबलेले असणार ते. असा दणका दिला, ती बारडी गेली इकडं, असे बारडी गेलं. मी आई ग केलं, आई ग म्हणलं. तिथं सूर्यनारायण 9 लाखे होते. सूर्यनारायणा तिथं कोण नाही, कोणी फटका दिला बादलीला माझ्या. मग त्यांचं दर्शन घेतलं. परत नाथ महाराजांचं समोर डोंगरावर दर्शन घेतलं. आणि आपलं भगवंता तिथे काहीतरी अद्भुत शक्ती आहे. कुणी फटका मारला, कुणी फटका मारला हेच माझ्या मनात कळालंच नाही. इतक्या जोरात ते झालं नाही, ती दिसलीच नाही. ती इतक्या जोरात फास्ट झालेलं त्याने. मला काय कळायचं बंद झालं. मी घामाघूम झालो होतो एकदम. आता म्हणलं जर पायाला जर चावाय जर आलं तर काय करावं. मग परत मी असं पोझिशन घेतलं, असं एक पाय पुढं एक पाय मागं, असं डोळं मिटायचं आणि पुन्हा चावतं बिवते का म्हणून उघडून पाय डोळं उघडून बघायचं, पुन्हा हे डोळे मिटायचे. आणि नारायण आपलं सगळ्या देवाचं नामस्मरण एक एक देवाचं मला आपलं हीच व्हायला लागली. म्हटलं काय नाही काहीतरी आहे. आता म्हणलं काय हो, आपल्याला काय त्रास झाला तरी चालेल, पण भेजलो बी तेवढाच मी फार भेजलो. परत बघा 20 मिनिटांच्या अंतरात ती नारायण आली. शीत पायाचे माझ्या अंदाजात शीत असे मुंडकं वर असं केलं असं आणि माझ्याकडे असे बघत होते, असे बघत होते. तसं माझ्या अंगात मुंग्या आल्या बघा का. अयो नारायण या अहो भिजलो की मी घामानं म्हटलं आय. मग लागलो बोलाय त्यांच्याशी. नारायण तोंडाला लागला असेल, कुणीकडे बादली गेली इकडं, इतक्या जोरात तुम्ही फटका दिला का नारायणा, तुम्हाला लागला असेल. ओ देवा, मला केवढं मोठं भ्या गाठलं का. आणि तुम्ही असं कसं दर्शन दिलं ओ नारायणा, लागला असेल तुम्हाला. ते असेच नुसते माझ्याकडे ऐकत राहिले. जवळजवळ मी अर्धा तास बोललो त्यांच्याशी, तरी इकडं तिकडं हल्ले नाही. ते नीटच माझ्याकडे नुसतं बघा असं इकडं नुसत्या त्यांच्या इकडं नुसतं असं ऐकू लागले. पुन्हा म्हटलं भगवंता नारायणा, तुम्ही नारायण हायचा ही मला माहित आहे, फक्त तुम्ही सांगा मी नारायण आहे का नाही मला माहित आहे, तुम्ही सांगा हो नारायणा. मग बघा त्यांनी असं केलं, होय नारायण. आणि मग ते असं केलं की पाण्यात 5-6 वेळा तसं केल्यावर उठलो. आणि तिथं चपाती मांजरा पत्राची एक चपाती आणली. चपातीचं तुकडं केलं, एवढं पीस केलं. नारायणा घ्यावं, वर्ष झालं काय नाही तुम्हाला खाऊ काय नाही. असा घास घेतला, असं फिरून आले सोडलं पुढं. दुसरा दिला, तिसरा घास दिला, सगळी चपाती दिली, परंतु तिने एक कोण खाल्ला नाही. नाही अहो म्हटलं भगवंता का खाल्ला नाही का. बरं असू द्या म्हणलं, नाही खाल्ला. मग जी त्या दिवसापासून जे माझं त्यांचे जे नातं जे जोडलं ते आजपर्यंत नातं माझं त्यांचं जोडलं गेलं. दादा इतकं दादा भारी वाटतं तुमचं ऐकून आणि ते बघितल्यानंतर. खरंच विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे. कारण आता बघा पाळीव प्राणी असतात त्यांना आपण काय शिकवू शकतो. काय माशाचा लळा एखाद्या व्यक्तीला लागणं ही गोष्टच खूप म्हणजे विश्वास ठेवू शकणार नाही असे. पण आता आम्ही डोळ्यांनी बघितले, सगळ्यांनी व्हिडिओ मध्ये बघितले किती ह्यांच्यामधलं नातं अतूट आहे, त्यांच्यामधलं प्रेम आणि निरागस हे नातं आपण आज दादांच्या माध्यमातून बघितले. दादा तुम्ही मगापासून जे सांगताय, तुम्ही पहिल्यांदा म्हणाला की तुम्ही पहिल्यांदा त्या माशाला पाहिल्यानंतर नारायण हे म्हटलं, हा म्हणजे हे नाव तुम्हाला सुचलं का ते कसं, म्हणजे तेच नाव तीच मला ती नारायणासारखी ती मूर्तीच असते त्याच्यामध्ये ती दिसल्यागत झाली. म्हणजे काही डोक्यात नव्हतं आणि तो शब्द आला, अजिबात दुसरा काही नाही. सुरुवातीला सांगितलं हो कसं काय मलाच ती कळायचं बंद पडलं. मलाच ती म्हणजे एक शक्तीच एक तुम्हाला शक्ती आहे.
आता रात्री इथं मी 3ला हाक मारून बघितली पहाटे, हा. तरी येतात. 5ला हाक मारली तरी येतात. आणि सांगितलं नारायण आज सोमवार आहे, आज एकादशी आहे, माळीला पाणी घाला, हातावरती येणार असं इकडून पाणी घालून जाणार. कंप्लीट मला इथून सर्व भिजवून टाकतात कंप्लीट. अनेक भिजवा, अनेक पाणी घाला, अनेक मग पाणी घालत राहणार. आता माणसं आली तिथं हलू नका नारायण, इथंच थांबा, हलू नका, ओ नका, तुमच्यासाठी लांबून येतात लोक, हलू नका. तेवढेच 5 मिनिटं 10 मिनिटं ती राहतात, तिथंच थांबतात. ते सांग अहो माणसाची माणसावरती म्हणजे कसं आहे, माणूस माणसाची ओळख नाही, पण माणसाचे किती प्राण्याचे प्रेम करा माणसावर. माणूस बदलतो, परिस्थिती बदलली तर. आणि तुम्ही तेवढं जीवदान दिलं त्याला, 8-9 वर्ष ते येत आहेत रोज तुमच्या हाताला, म्हणजे काय म्हणावं याला. आता काय मलाच कळायचं बंद पडता हो ते. आता ते परवा मागल्या आठवड्यात नारायणा पाणी घातलं, सांग आशीर्वाद द्यावं मला. असं पाणी घातलं पुन्हा शिपूट बघ हळू असं करून हळू हळू असे शिपूट घेतात, हळूच एकदम. आपण बाळाचं कशी माया करतो असं माया करतात माझी ती. आणि दुसरं कोणी बोलवलं ते येतात का तुमच्याच आवाजात? नाही, दुसरे कोणी बोलवलं तरी येतील, तुम्हाला बघतील आणि तिथूनच निघून जातील, किंवा येणार पण नाही. माणसाने गावातलं बऱ्याच लोकांनी केलाय प्रयत्न, दिवस बोलवत राहिले. तुमचा आवाज, तुमच्या हालचाली, तुमचा स्पर्श, आणि तुम्ही जे जीवदान दिलं, त्या जीवन त्यांना दिलं, त्याचं ते उपकारचे परतफेड अशा पद्धतीनं करतात. खरंच किती मोठी परतफेड केली आणि माझं जीवन सुधारलं. आता एक विषय मी सत्य विषय तुम्हाला आता हे तुमच्या पुढे मी सांगत आहे. मी आता तुम्हाला तर सत्य बोलायचं म्हणल्यावर सत्यच बोलावं लागतं. पूर्वी काहीतरी त्रासामुळे ही जरा मी पिणं वगैरे मी पित होतो. दादा या माशाचं तुमच्या म्हणजे जीवनात आल्यापासून तुमच्यात असा काय बदल झाला का? हो, फार मोठा बदल झाला. म्हणजे काय असा बदल झाला? माझ्या जीवनात असा बदल झाला, जी माझ्याकडे सुख नव्हतं तेवढं सर्व सुख नारायणाने मला दिलं. जे नव्हतं ते सुख, जे मी आजपर्यंत मी सुखापासून जी म्हणजे वंचित ज्या गोष्टीकडून होतो ते आल्यापासून मी एकदम सुखी, एकदम रिलॅक्स झालो, समाधानी झालो. म्हणजे म्हणतो ना मित्रांनो, आपण एखाद्याच्या संगतीत गेल्यानंतर सुद्धा आपल्या आयुष्यात मित्राच्या आपण म्हणतो संगतीचा परिणाम, तर एखाद्या संगतीत आपण गेल्यानंतर जसं आपल्या आयुष्यात बदल घडतो, एखादी चांगली संगत किंवा वाईट संगत, लोक म्हणतात वाईट संगतीत गेला म्हणून, आणि एखाद्या चांगल्या म्हणजे अशा मित्राच्या एक मासा म्हणजे यांचा मित्रच होऊन गेलाय, आणि त्यांच्यामुळे सुद्धा ते म्हणतात की सुख समाधान शांती इतकं त्यांच्या आयुष्यात बदल झाला, हे न म्हणजे आपल्याला विश्वास बसण्यासारखा आहे. हो. असं कोण दुसरं खाऊ वगैरे घेऊन आलं त्याला तर तो वर येतो का? येतात वर ते खाऊ टाकतात. त्या खाऊकडं ते बघत सुद्धा नाहीत. लाडू देऊन बघितले, पेढा देऊन बघितले, पोळी देऊन बघितले, चपाती देऊन बघितले, काही खाण्याची अपेक्षा काही नाही त्यांना. नाही, खाण्याचा काही अपेक्षा नाही त्यांची. आणि एक दिवस काय झालं बघा नारायणा, ती गोष्ट सांगतो. एक दिवस नारायणा म्हणलं, रोज तुम्ही इथं बसताय हो भगवंता, आज तुम्ही इथे आराम करावा. येता होय बोलले असे मुंडका आलो. असा हात दिला पाण्यात आले, इथं बसतो. मी इतका खुश झालो, इतकं समाधान झालं मला. काय नाही देवा, मी आज खुश झालो लय, मी आज पियायला जाणार आहे. आता सत्य सांगत आहे बरं का, म्हणजे जे काय घडलं आज मी आनंदी आहे म्हणून पिणार आहे. बघा काय माणसं ताप होतो म्हणून पितील, आनंद झाला म्हणून पितील, अशी गोष्ट माझी झाली. आनंद काय नाही, पाऊस येत होता. त्या कॅनल मधून बघा अशी पॅन्ट आकडली, पलीकडे गेलो, सायकल घेतली, पिलो. त्या हॉटेलमध्ये भजी खाल्ली, भजी. आणि तो हॉटेल मालक काय म्हटला, होता त्या नारायण, तुम्ही भजी खाल्ली का? आणि त्या नारायण महाराजांनी एक सुद्धा भजा घेतला नाही प्रसाद. अहो भाई म्हटलं, ते खात नाहीत काय? ती भाई माझ्यावर रागावली, काय आम्हाला काय मूर्ख ठरवता का काय? हाय भाई म्हटलं, माफ करा, मूर्ख नाही तुम्हाला म्हणत, द्या एक प्लेट आपले. मग ती ही तुमची 4 भजी, माझी आणि 2 भजी, अशी त्यांनी मिळून 6 भजी दिली.
ही मोटरीचं खोकं आता अलीकडे घेतलेलं आहे इथं. हा. की पूर्वी त्या डामाला होतं बघा हा. तिथं ते झेंडा पताका आहे तिथं. हा. तिथं त्या खोक्यावरती चारीच्या चारी भजी ठेवली, 2 घेतली, हा. 2 भजी घेतली आणि असं भगवंता पुढं मी असं बसलोया आणि असंच म्हटलं, नारायणा नारायणा, अहो बहिणी भजी दिली ती या. जे नारायण आली या म्हणल्यावर आलं ती हिथं हात धरला माझा. हा. आय 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 म्हणलं ही काय, असा हात ओढायचा, त्यांना ओढलं की हात ओढायचा पाठीशी असा. आय आय 5 मिनिटं काही सोडला नाही हात. हा. लागलो मी लईत काळायला, पुन्हा उठून उभा राहिलो असा. हा. असा उभा राहिलो, ते असं लोंबकळत होते खाली. हा. अहो नारायणा, 2-3 शर्ट महिने पकडला होता. शिट नाही, हातच हाताला पकडला, धरला होता. हातच धरला होता. हा. हात धरला, मी थरपडायला लागलेलो. आता मुंग्या बघा माझ्या अंगात लागले त्याला. अगो नारायणा, हो म्हटलं पिली अहो, म्हणलं आज पिली हो देवा, मला आज माफ करा माफ करा माफ करा, असं मी त्यांना बोलायला लागलो. आज म्हटलं 3 महिने तुम्ही चावला नाही का, आज म्हटलं मी पिलो देवा, मला एवढं वेळ आयुष्यात पुन्हा पित नाही, मला माफ करा. घामाघूम झालेलो, इतक्या वेदना येत होत्या. त्याने पुन्हा हात सोडला आणि तिथे विहिरी तिकडं मारली खोट बघा आज तिथं. म्हणजे सोडून दे. तिथं हा इथं उभा राहिला लागलो मी, हा. मारली खोट तिथं आतमध्ये. आय आय आय, ती सगळं त्यातून रक्त येत होतं, सगळ्या दात लागल्या. हा. आणि मी हसलो, काय व नारायणा, मी पिलो टेन्शनवर, हे तर कसं तुम्हाला कळालं. जे आलं ते पुन्हा इथं पाय पकडला बघा, पुन्हा पाय धरला. आता पक्या म्हटलं पी दारू, असंच बोललो बरं का. माझ्या त्या वेळेस शब्द आहे माझ्या ध्यानात गेलं नाही. हे बाबा दारू आता, हा पिचेल का दारू, म्हणलं आता काय खरं नाही, म्हणलं आता खरं नाही, आता खरं लागलं असं थडपडाय पाण्यात, असं धरून शेपाटला हलवून मोडवलं तर पायासकट वाढला. हा. विनंती केली केली केली, नारायणा नारायणा, मला एक वेळा संधी द्या म्हणलं एकदा द्या संधी, मला सोडा, मला म्हणलं कळ सोसना हो नारायण, सोडा व सोडा. एक वेळा माझ्या आयुष्यात पित नाही दारू, कधीच दारू न मी मटण सुद्धा खायचं नाही, पण मला सोडा. आता सोडला पाय, पळत आलो बघा आणि तिथं नतमस्तक झालो त्या ठिकाणी. त्यांच्या पुढं डोकं टेकवलं, भगवंता नारायण, आजपासून माझ्या जीवनात मी जे 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 पेलो आजपर्यंत, मी मटण खाल्लं, अंडी खाल्ली, मी लबाड तर पहिला बोलतच नाही, लबाडी मला येत नाही. तर आता ही जी जी दुर्गुण आहे ती माझ्याकडे पिणं किंवा मटण खाणं, मांसाहार करणं, आजपासून नारायणा मी त्याला शिवणार नाही. हे आज म्हणलं तुमची शपथ घेतल्या, माझ्या आईचं नाही ऐकलं, वडिलांचं नाही, कुणाचं नाही, पण आज तुमचं ऐकलं देवा. आणि झालो जी त्या दिवसापासून बघा 7 वर्ष झालं, माझ्यापाशी कोण दारूचा माणूस आला येत नाही, मी त्याच्यापाशी जात नाही अजिबात नाही. त्यामुळं मला जी इतकं स्वास्थ्य जी मिळालं, सांगा की काय कळालं त्यास मी गेलो त्या दिवशी, कसं कळालं माझं, मला माऊली कळायचं हो बंद झालं. म्हणजे एक देवासारखा मित्रच म्हणावं लागेल की आपला मित्र वाईट संगतीला चालल्यानंतर सुद्धा चाललाय, मग त्याला आपण ह्यातून हे करा, म्हणजे एक असंच एक नातं कसं काय मला न सांगण्याच्या पलीकडची गोष्ट आहे मित्रांनो. आणि केलो होतो म्हणून तर मला चावले. आणि त्यावेळेपासून आता आजपर्यंत मला असं साधं असं सुद्धा केलं नाही हो नाही. म्हणजे बघा त्यांना ते मासा चावला होता, परंतु त्यांनी ते व्यसन बंद झालं. आज 7-8 वर्ष झाली, पण त्यांच्या जवळ येतो, हातावर बसतो, हातावर बसतो, खांद्यावर बसतो, असं जाताना पाणी वगैरे अंगावर असं उडवतो, माळेला पाणी घालून जाणे, पण कधी सुद्धा चावत नाही. म्हणजे काय म्हणावं या मैत्रीला. तर दादा मला सांगा, आम्ही ज्या गावात आता आलो त्याला आम्ही म्हटलं प्रकाश पाटील, तर ते म्हणजे बरेच आहे, ते कोण पाहिजे तुम्हाला. तर आम्ही म्हटलं असं असं एक ते माशाचं त्यांचं मैत्रीचं एक नातं या ते विहिरीतला, तर ते म्हणजे हा ते. मग मला सांगा की असं गावातल्या गावात सुद्धा कोण प्रकाश पाटील माहित नसते, बरेच जण असतील, पण आज या माशाच्या आणि तुमच्या या जगावेगळ्या मैत्रीमुळं आज
संपूर्ण महाराष्ट्रात जरी सर्चला टाकलं तरी त्यावेळेला मैत्रीचं माशाचं नातं टाकलं की तुमचा व्हिडिओ येतोय आणि एक तुम्हाला एक नाव मिळालं किंवा इतकी प्रसिद्धी झाली. तर ह्याच्याबद्दल काय सांगशील की म्हणजे काय ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही? आता इतकं म्हणजे नाव थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्रात म्हणलं तरी टाकलं तरी ती नेटला येतंय, युट्यूबला येतंय आणि प्रकाश पाटील माशाचं म्हणलं की लगेच सांगतील. हो. तर माझी एक एवढीच एक अपेक्षा आहे, कशी प्रत्येक मानवानं मानवावरती सुद्धा प्रेम करा, प्राण्यावरती सुद्धा प्रेम करा. सर्व जीवजंतू हे भगवंताचा अवतार आहे. सर्व 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 जीवजंतू मुंगीपासून ह्या ब्रह्मांडातल्या हत्तीपर्यंत हा परमेश्वर अवतारच आहे हो. आता तुम्ही एक आत्मा आहे, तुमचा आत्मा माझा आत्मा, आपण माणूस नंतर माणूस कसा घडतो? जिकडे माणुसकी ज्यावेळी माणसाकडे येईल त्यावेळी माणूस बनतो. मग माणूस कसं बनायचं ही प्रत्येकाने एवढ्यातनं समजून घ्यावं, प्रत्येक मानवतेनं, की बाबा प्रत्येकाशी तुम्ही प्रेम माया एक ममत्व ठेवा सगळ्यावरती. कुठलाही पक्षी असो, कुठलाही प्राणी असू द्या. मी आज जागा आहे कुठल्याही प्राण्यास किंवा कुठल्याही मी साप जरी पुढे आला तर काठीनं असं ढकलतो, जा म्हणतो, नमस्कार करतो. मारायचं नाही, मारलं की पाप होतंय हो, त्यातून पाप निर्माण होत. असं प्रत्येक जीवाशी म्हणजे प्रत्येक प्राण्यावर तुम्ही प्रेम केला तर त्याच्या दुप्पट तो देतो. प्राणी पक्षी असू दे, आपण जितका जीव लावचिला मुख्या प्राण्यावर तेवढं त्याच्या 10 पटीने तुम्हाला त्याच्या म्हणून प्रेम मिळेल. 100 पटीने देतात, 100 पटीने ते आपल्याकडे भगवान वापस देतात. आता मी तर त्यांना त्यांना खायचं किंवा कुठलं काही लागत नाही, फक्त माया लागते. माया प्रिय म्हणजे तुम्ही बघितलं असतील आतापर्यंत आपण एखाद्या माणसावर सुद्धा प्रेम केलं तर माणूस ठराविक काळापुरता स्वतःच्या स्वार्थापुरता आपल्यापुरता आपल्या बरोबर राहतो. परंतु हे जर नातं बघितलं तर कित्येक वर्षापासून यांच्याबरोबर राहतोय, यांच्याबरोबर अंगा खांद्यावर खेळतोय मासा. तर म्हणजे असे मुख्य प्राण्यावर जर प्रेम केलं ना तर तो मला मरेपर्यंत कधी विसरणार नाही. ज्यावेळी आम्ही इथं आलो, दादांशी बोललो आणि दादांनी हाक मारली नारायणा वर या, आणि अचानक तो आला. तर आम्ही इथं बघत होतो तर आमच्या सुद्धा अंगावर काटा आला. आम्हाला सुद्धा ती गोष्ट वाटत नव्हतं की आम्ही बघितलं तर आम्हाला वाटलं खरं असेल काय, आणि ते अशी गोष्ट आम्ही आज बघितली.